हॅलो फ्रेंड्स, आपलं मनपूर्वक स्वागत आहे शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीच्या या स्पेशल पॉडकास्ट एपिसोडमध्ये. मी वैष्णवी शिंदे, बी फार्म फायनल इयर स्टुडंट. टुडेज टॉपिक इज करिअर गायडन्स, म्हणजेच करिअरच्या दिशेने योग्य वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन. मित्रांनो, जीवनाच्या या टप्प्यावर उभं असताना व्हॉट नेक्स्ट, विच पाथ शुड आय चूज हे प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात येतात. त्यामुळेच योग्य डिसिजन घेण्यासाठी प्रॉपर गायडन्स खूप गरजेचं असतं. आणि म्हणूनच आज आपल्यासोबत आहेत आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व, जे आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल सर डॉक्टर विश्वेश्वर धाराशिवे सर. वेलकम सर. थँक्यू. आज त्यांच्या अनुभवातून आपल्याला सांगतील हाऊ टू चूज द राईट करिअर पाथ आणि करिअरमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी कोणत्या फॅक्टर्स महत्त्वाच्या असतात आणि कोणत्या चुकीच्या निर्णयांपासून वाचावं. सो फ्रेंड्स, लेट्स बिगिन दिस इन्स्पायरिंग अँड इन्फॉर्मेटिव्ह कन्व्हर्सेशन, जे तुमचं फ्युचर कदाचित बदलू शकेल. सर, तुमच्या एज्युकेशनल आणि प्रोफेशनल प्रवासाबद्दल थोडक्यात सांगाल का? माझं मूळ जे शिक्षण जे झालेलं आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं आहे. 1ली ते 12वी पूर्ण शिक्षण तिथे झालं आहे. त्याच्यानंतर 12वीच्या नंतर फार्मसीचं शिक्षण याच कॉलेजमध्ये शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये झालं. इथून माझा प्रवास सुरू झाला PG करण्यासाठी, तो म्हणजे कर्नाटकमध्ये, कर्नाटकची राजधानी बेंगलोरमध्ये. तिथे मी 2 वर्षमध्ये PG कंप्लीट केलं आणि PG कंप्लीट झाल्या लगेच ऑपॉर्च्युनिटीज होत्या कंपनीमध्ये, पण घरच्यांचे पण प्रेफरन्सेस होते की इथेच यावं, घरीच आपण राहावं. तर मग त्याच्यानंतर 2011मध्ये मी इथे जॉईन झालो. ॲज अ प्रिन्सिपल म्हणून WG राव देशमुख डी फार्मसी कॉलेजला जॉईन झालो. त्यानंतर माझं एनरोलमेंट झालं 2013मध्ये PhDसाठी. 2024मध्ये माझी PhD कंप्लीट झाली आणि 2017पासून शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये प्राचार्य म्हणून काम करत आहे. हो सर, नक्कीच तुमचा प्रवास खूपच चांगला होता. सर, तर वळूयात आपण पुढल्या प्रश्नाकडे. करिअर निवडताना स्टुडंट्सनी कोणत्या महत्त्वाच्या घटक लक्षात घ्यावेत? कसं आहे, करिअर निवडत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्याला स्वतःला काय आवडतं, स्वतःच्या स्ट्रेंथ काय आहेत या आधी ओळखायला पाहिजेत आणि त्याच्यानुसार मला जे आवडीचं काम करायला भेटतंय, जे मला दररोज प्रेरणा मिळते त्याच्यातून, अशा एरियामध्ये त्यांनी काम करावं. हो सर. करिअर प्लॅन करताना विद्यार्थी कोणत्या सामान्य चुका करतात? हां, सगळ्यात महत्त्वाचं, खूप छान प्रश्न विचारला. विद्यार्थी काय करतायत की सगळ्यात मोठी जी चूक करतायत, आपल्याला जे आवडतं आहे ना त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. पण माझ्या मित्रांनी सांगितलं आहे, मैत्रिणींनी सांगितलं आहे किंवा माझ्या नातेवाईकांनी सांगितलं की तू इकडे जा, हा कोर्स कर, तो कोर्स कर, याला ॲडमिशन घे, त्याला ॲडमिशन घे. आणि मग शेवटी काय होतं, ते त्यांचं ऐकतात आणि मग ॲडमिशन घेतात आणि नंतर लक्षात येतं की काही काळानंतर की अरे आपल्याला हे आवडतच नाही, आपण करून ती खूप मोठी चूक केली. ह्याच्यामध्ये काय होते की त्यांचा वेळ खूप वाया जातो. तर ह्या ज्या चुका आहेत ह्या मुलांनी अवॉइड करायला हव्या. जे आवडतं त्याच्याकडे आधी लक्ष द्यायला पाहिजे. हो सर. विद्यार्थी त्यांच्या स्ट्रेंथ्स आणि आवडी कशा ओळखू शकतात? विद्यार्थी त्यांच्या स्ट्रेंथ्सचा विचार केला आपण तर परत तोच फिरून आपण एकाच ठिकाणी येतोय की मला जे आवडतंय ना, जे मला दररोज करावं वाटतंय, अशा गोष्टी त्यांनी ओळखायला हव्या. की काही विद्यार्थ्यांना आवडते की मला नाही का हातात काहीतरी घेऊन एखाद्या गोष्टीची काय म्हणता येईल आपल्याला, प्रॅक्टिकली त्याला ऑब्झर्व करावं वाटतंय, तर त्यांनी ते बघायला पाहिजे. एखाद्याला वाचनाची खूप मोठ्या प्रमाणावरती आवड असते, तो दररोज वाचत असतो, पण त्याचं करिअर तो दुसरीकडेच करायचा प्रयत्न करत असतो. ह्या गोष्टीकडे तो लक्ष देत नाही, तर हे लक्ष देणं गरजेचं आहे. हां सर, त्यांच्या स्ट्रेंथमधून त्यांनी ओळखू शकतील त्यांचे. आणि ह्याच्यासाठी आहे ना, काही तुम्हाला कंटिन्युअसली मेंटरिंग लागतं. तर तुम्ही मेंटर्स शोधा, जे तुम्हाला गाईड करतील, जे तुम्हाला डिसिजन्स घेण्यासाठी मदत करतील. की लाईक आता काय होतंय, आपण कॉलेजला ॲडमिशन घेतलं, ॲक्सिडेंटली मोस्ट ऑफ द ॲडमिशन्स होतात, बाय चॉईस खूप कमी होतात सगळ्याच ह्याच्यामध्ये. तर झाल्यानंतर काय वाटतं की अरे या कॉलेजमध्ये ना छानपैकी वातावरण आहे, स्टेज करिअरसाठी खूप मोटिवेट केलं जातं आणि एखाद्याला आवड असते भाषण करण्याची, तो बरोबर तिथं भाषण करतो, सगळं करतो आणि मग त्यांना लक्षात येतं की अरे आपण उगाच इथं आपण अजून कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी जाऊ शकलो असतो. तर ह्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत ते करायला नाही पाहिजे. आणि त्याच्या स्ट्रेंथ ओळखण्यासाठी आपण स्वतःला आधी वेळ द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट,
मार्केटमध्ये खूप साऱ्या ऑनलाईनमध्ये असेल, ऑफलाईन मोडमध्ये ना सायकोमेट्रिक टेस्ट आहेत. त्या सायकोमेट्रिक टेस्टवरनं आपल्याला लक्षात येऊ शकतं की अरे माझ्या स्किल्स काय आहेत, की माझा एरिया ऑफ इंटरेस्ट हा कशा आहे. सो तुम्हाला नाही का डाटा भेटतो तसा, तो डाटा भेटून मग त्याच्यावरती तुम्ही प्रोसेस करावी आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ, तुमच्या स्किल्स ह्या तुम्हाला आयडेंटिफाय होतील. हां, निश्चितच सर स्टुडंट असंच करतील. डेफिनेटली. सर नेक्स्ट क्वेश्चन, ग्रॅज्युएशन सोबत प्रत्येक विद्यार्थी कोणत्या स्किल्स डेव्हलप केल्या पाहिजेत? हां, सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ना, बघा 11वी 12वी झालं तोपर्यंत करिअर पाथ आपल्याला माहिती नसतो, कुठं जायचं हे माहिती नसतं. म्हणजे प्रेफरन्स फर्स्ट पॅरेंट्स सांगत असतात आपण इकडे जावं तिकडे जावं, त्यामुळे बरोबर. पण एकदा का तुम्ही एंट्री घेतली, तुम्ही ग्रॅज्युएशनला गेलात, कुठल्याही एरियामध्ये जर गेलात, तर सगळ्यात बेसिक स्किल्स तुम्हाला वर्कआउट करायचे आहेत ते म्हणजे सगळ्यात म्हणजे कम्युनिकेशन. हो सर. तर कम्युनिकेशनवरती खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला काम करावं लागेल. आणि कम्युनिकेशनच्या आतमध्ये काय होतं की लिसनिंग स्किल्सवरती भर द्यावा लागतो. मुलं काय करतायत की जात आहेत क्लासेसला, बसतायत, सगळं करतायत, जेवढं सांगतायत ते ऐकतायत आणि त्याचं प्रोसेसिंग पुढं करतच नाही. मग परीक्षेमध्ये काय होतं की सगळं गोंधळ होतो, मार्क्स कमी भेटतात, काहीतरी विचित्रच होतं. आपले मित्रमैत्रिणी एका वेगळ्या लेवलला जातात, एका वेगळ्या ठिकाणी जातात, आपण वेगळ्या ठिकाणी जातो, असं काहीतरी सगळं असं गोंधळ होऊन जातो. आणि शेवटी मग काय होतं की काही विद्यार्थीच खूप टॉप पोझिशनला जातात आणि काही विद्यार्थी आहे तसेच राहतात. मग हे कुठेतरी फ्रस्ट्रेशन यायला लागतं. मग हे आवड आपल्याला करता येऊ शकतं जर तुम्ही ग्रॅज्युएशन करत असाल, ग्रॅज्युएशनमध्ये ॲडमिशन घेताय, तर सगळ्यात मोठी स्किल्सवरती तुम्हाला 1-2 वर्ष काम करायचं ते म्हणजे कम्युनिकेशन. दुसरं आहे लिसनिंग स्किल्स. तर या 2 गोष्टीवरती भर दिला तर करिअर पाथ तुमचं खूप छान डेव्हलप होऊ शकतो. हो सर. आणि ॲनालिटिकल आणि कंपॅरिझन स्किल्स पण जर डेव्हलप झाल्या तर म्हणजे खूपच. एकदा का तुमच्या लिसनिंग स्किल्स असतील किंवा कम्युनिकेशन चांगलं झालं, ॲनालिटिकल स्किल्स डेव्हलप व्हायला तुम्हाला खूप कमी वेळ लागतो. म्हणजे एकदा फाउंडेशन, म्हणजे कम्युनिकेशन स्किल्सला आपण सगळ्यात मोठं फाउंडेशन म्हणता येईल. हे जर फाउंडेशन परफेक्ट जर झालं, तुमचं चांगलं बिल्ड जर झालं, तर वरती कितीही उंच इमारत उभं राहू शकते. त्यामुळे नाही का ॲनालिटिकल स्किल्स असतील किंवा बाकीच्या रिसर्च स्किल्स असतील, प्रेझेंटेशन स्किल्स आहेत, क्रिटिकल थिंकिंग आहे, तर ह्या ज्या स्किल्स आहेत ना त्या इझिली तुम्ही अडॅप्ट करू शकतात जर तुमचं कम्युनिकेशन परफेक्ट असेल तर. नक्कीच सर, हे स्टुडंट्सना महत्त्वाचं ठरेल. येस येस. सर नेक्स्ट क्वेश्चन, कॉलेज लाईफ दरम्यान इंडस्ट्रियल एक्सपोजर किती इम्पॉर्टंट आहे? हो, सगळ्यात महत्त्वाचं ना, आता बघा पूर्वीच्या 5-10 वर्षापूर्वी आणि आताच्या शिक्षणामध्ये खूप बदल आहे. हो सर. तसाच बदल गव्हर्नमेंटनी पण तशा पॉलिसीज इम्प्लिमेंट केलेल्या आहेत आणि ते खूप चांगल्या पद्धतीने रोल आउट होत आहे. तर इंडस्ट्रियल एक्सपोजर गरजेचं का आहे? कारण काय आहे की आपला जो काही सिलेबस फ्रेम होतोय तो फ्रेम एक 5-10 वर्षापूर्वी झालेला असतो आणि आता मार्केटमध्ये येणारा वेगळ्या पद्धतीने चालतंय. आत्ता जे असणारे विद्यार्थी आहेत ते साधारणतः 3 वर्षांनी 4 वर्षांनी मार्केटमध्ये जाणार आहेत. 4 वर्षाच्या नंतर ह्या मुलांच्या समोर चॅलेंजेस जे असतात ना ते सिलेबसमध्ये नसतात. त्यामुळे अगोदरच एक्सपिरियन्स घ्यायला हो पाहिजे. हो, त्याच्यामुळे नाही का, समजा तुम्ही फर्स्ट इयरला आलात तर फर्स्ट इयरमध्ये आल्यानंतर नाही का तुमचे ना मिनी प्रोजेक्ट्स तुमच्या हातामध्ये पाहावेत. फर्स्ट इयरमध्ये आल्यानंतर चला एक सेमिस्टरमध्ये सगळं रुळायला करायला तुम्हाला वेळ घेतला, तुम्ही ठीक आहे मान्य, पण सेकंड सेमिस्टरमध्ये नाही का ॲटलिस्ट तुम्हाला हे गोष्टीवर लक्ष द्यायचं की माझ्या हातामध्ये छोटासा प्रोजेक्ट मी कंप्लीट करायला हवा, 2 महिन्याचा 3 महिन्याचा, मी माझ्या सिनियरसोबत किती कोलॅबरेट करून काम करतोय, ह्या गोष्टीवरती जास्त भर द्यायला हवा. आणि जे मेंटर्स आहेत इन्स्टिट्यूटमधले त्यांचे खूप छान कॉन्टॅक्ट असतात इंडस्ट्रीमध्ये, तर तो फायदा घ्यायला पाहिजे. आणि रेफरन्स घेऊन इंडस्ट्रियल एक्सपोजर केलं पाहिजे. रेफरन्स घेऊन इंडस्ट्रियल एक्सपोजर जायला पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये ॲटलिस्ट तुम्ही 15 दिवसाची, 20 दिवसाची, 1 महिन्याची, 2 महिन्याची, जसं जमेल तसं इंटर्नशिप्स करायला पाहिजे. आणि फ्री इंटर्नशिप्स करा. स्टार्टिंगला तुम्हाला भेटतात ना, गो फॉर फ्री. इझिली तुम्हाला ॲक्सेस होईल, त्याचं एक्सपोजर भेटेल, सर्टिफिकेट भेटेल, तुम्हाला रिझ्यूममध्ये ते ॲड होईल, तुमचा एक्सपोजर होईल, माहिती होईल, तुम्हाला सिस्टीम्स माहिती होतील आणि त्याचा फरक तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये किंवा येणाऱ्या 2 वर्षात 3 वर्षामध्ये ऑटोमॅटिक तुमच्या बोलण्या चालण्यामधून होणार आहे. हो सर. आणि ते पेड इंटर्नशिप म्हणल्यानंतर एवढं कोणी प्रेफरन्स देत नाही, फ्रीमध्येच करावं लागेल आणि आपल्याला शिकायचं म्हणल्यामुळे फ्रीच करावं लागेल. करेक्ट करेक्ट करेक्ट. छान. सर नेक्स्ट क्वेश्चन,
स्टुडंट्सना PG करण्यासाठी कोर्स इम्पॉर्टंट आहे की इन्स्टिट्यूट? येस, हा इतका महत्त्वाचा प्रश्न आहे आणि इतका क्लम्सी झालेलं आहे सगळ्या विद्यार्थ्यांचं की अरे मला हेच कोर्स करायचं आहे, मला तेच कॉलेज पाहिजे किंवा हे पाहिजे. तर माझ्या मते जे आहे ना की कोर्सपेक्षा कॉलेज खूप महत्त्वाचं आहे. कॉलेज का महत्त्वाचं आहे? कारण कॉलेजमध्ये असणारे मेंटर्स, तिथे असणारे टीचर्स, तिथं असणारे एन्व्हायरमेंट कसं आहे, ते तुम्हाला किती प्रमोट करत आहे, ते तुम्हाला किती चॅलेंज करतं आहे डेव्हलप करण्यासाठी, हे खूप महत्त्वाचं आहे कोर्सपेक्षा. कोर्स तुमचा एका सर्टन लिमिटच्या नंतर काम नाही करत, पण कॉलेज तुमच्या सर्टन लिमिटच्या नंतर खूप काम करतं. म्हणजे सर आपल्या टीचर्ससोबत थोडंसं कॉन्टॅक्ट असलं की ते नंतर फ्युचरमध्ये पण हेल्प आउट करतात. दुसरी अजून त्याच्यामध्ये एक ॲड करतो अजून मी की काय होते की मुलांना आजूबाजूचं एन्व्हायरमेंट तुम्ही काय देताय किंवा काय प्रोव्हाइड केलेलं आहे, एक्स्ट्रा करिक्युलम पण इम्पॉर्टंट असतं. मला समजा मी म्हणलं की आता थोड्या वेळपूर्वी कम्युनिकेशन स्किल्स मला वाढवायचं, पण कम्युनिकेशन स्किल्स वाढवण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही एन्व्हायरमेंट इन्स्टिट्यूटमध्ये आहे, तिथे आहे का, खरंच आहे का, खरंच आपली ग्रो होणार आहे का, खरंच आपल्याला चॅलेंजिंग फील होणार आहे का, तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून मला वाटतं की कोर्सपेक्षा कॉलेज जास्त इम्पॉर्टंट आहे. सर नेक्स्ट क्वेश्चन, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला कोणत्या चॅलेंजेसला सामोरे जावं लागलं आणि ते तुम्ही कसे ओव्हरकम केलात? मला माझ्या करिअर पाथमध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज जे मी फेस केलं आहे ते म्हणजे की ऑब्व्हियसली कम्युनिकेशन, की जे मी 11वी 12वीच्या नंतर 10वीच्या नंतर आलो, आम्हाला खूप कम्युनिकेशन्समध्ये प्रॉब्लेम्स येत होते. कसं बोलायचं हे माहिती नव्हतं, समाजामध्ये कसं वागायचं हे माहिती नव्हतं. हीच गोष्ट आम्हाला याच कॉलेजनी शिकवली की नाही तुम्ही असं बोला, यांना असं बोलायचं आहे आपल्याला. तर हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. आणि जसं जसं आम्ही फर्स्ट इयर झालं, सेकंड इयर झालं, मॅच्युरिटी लेवल वाढली, अंडरस्टँडिंग लेवल वाढली आणि त्याच्यानंतरचे जे चॅलेंजेस येत होते की सगळ्यात महत्त्वाचं की मार्केट सिनारिओ काय आहे आणि आपण अभ्यास काय करतो आहे आणि आपण त्याला कसं अडॅप्ट करायला पाहिजे, हे खूप मोठं चॅलेंजिंग होतं. मग हे ओव्हरकम करण्यासाठी आम्ही काय केलं, जास्तीत जास्त फील्ड व्हिजिट, इंडस्ट्रियल व्हिजिट्स, जास्तीत जास्त नेटवर्किंगवरती आम्ही काम केलं. की माझा मित्र कोण आहे, तरी एकच नाही, माझे 100 मित्र असतात, मी त्यांना किती कनेक्ट करतो आहे, त्यांच्याशी किती बोलतो आहे, जी मला माहिती नाही आहे, माझ्यापेक्षा जास्त एक्सपर्ट त्या एरियामध्ये आहेत, तर त्या लोकांना मी भेटण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडनं शिकून मग माझ्या करिअरचे असणारे जे चॅलेंजेस आहेत ना ते मी फेस केले आणि त्याला दूर केले. सो ॲटोमॅटिकली ती ग्रोथ स्टार्ट झाली. आणि सर आपल्या कॉलेजमध्ये तर ते स्टार्टिंगपासूनच होतं, त्यामुळे स्टुडंट्सला तेवढं काही प्रॉब्लेम येणार नाही. सर आम्हाला असं समजलं की तुम्ही GPAT क्वालिफाय झालात, मग थोडंसं त्याबद्दल सांगितलं तर? 2008मध्ये पहिली बॅच पासआउट झाली आपल्या कॉलेजची आणि आपल्या पहिल्या बॅचमध्ये पहिले विद्यार्थी होते डॉक्टर कैलास कापसे सर. ते स्वतः गेट क्वालिफाय होते आणि एकच विद्यार्थी कॉलेजमध्ये गेट क्वालिफाय झाला. ही आमच्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. अरे पहिल्याच अटेम्प्टमध्ये आणि पहिल्याच बॅचमध्ये एखादा स्टुडंट क्वालिफाय होणं ही खूप मोठी गोष्ट होती. आम्हाला खूप मोठी इन्स्पिरेशन भेटलं आणि 2009मध्ये 7 विद्यार्थी गेट क्वालिफाय झाले. त्यावेळेस गेट होती, GPAT नव्हती. गेट क्वालिफाय झाले आणि त्या 7मध्ये माझाही नंबर होता. तर इतका आनंद आम्हाला त्या ठिकाणी झाला होता की आम्ही त्याच्यासाठी काय छोट्या छोट्या स्टेप्स घेतल्या होत्या, ज्या बेसिक्स गोष्टी होत्या की GPAT करत असताना अभ्यास करण्याच्या स्किल्स, GPAT कसं क्रॅक करायचं आहे ह्याच्या ज्या स्किल्स आहेत त्या आम्ही शिकून घेतल्या आणि ते आम्ही ग्रुप डिस्कशनवरती खूप मोठा जास्त फोकस असल्यामुळे नाही का पूर्ण ग्रुपच्या ग्रुप त्या ठिकाणी क्वालिफाय झाला होता तिथे. त्यानंतर 2011मध्ये परत मी GPAT एक्झाम दिली. 2010पासून GPAT चालू झाली. 11मध्ये GPAT दिल्यानंतर त्यावेळेस मात्र मी एकटाच होतो आणि फक्त मला माहिती होतं की एक्झाम्स ॲपियर कशी व्हायची, क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे आहेत. तर 2 ते 3 सब्जेक्टचा थोडासा ओव्हरलुक अभ्यास केला आणि क्वेश्चन्स सॉल्व केले. ऑटोमॅटिकली सेकंड टाइम पण माझं क्वालिफिकेशन त्या ठिकाणी झालेलं होतं. कॉंग्रॅच्युलेशन सर, तुमचं खूपच छान अचिव्हमेंट होतं. सर नेक्स्ट क्वेश्चन आणि लास्ट क्वेश्चन, या पॉडकास्टला ऐकणाऱ्या प्रत्येक स्टुडंट्सला तुम्ही एक कोणती ॲडवाईस द्याल? करिअरच्या संदर्भामध्ये सगळ्यात मोठी ॲडवाईस ही राहील की आपल्याला जे खरंच मनातून वाटतं ना, जे आवडतं त्याच्यावरती फोकस आपल्याला आधी करायला हवा
आणि हे करत असताना नाही का आपण वेळोवेळी वेगवेगळ्या मेंटर्सकडनं गायडन्स घ्यायला हवं, वेगवेगळ्या लोकांना भेटायला हवं. एखाद्या गोष्टीच्या मध्ये आपल्या स्वतःमध्ये काहीतरी कमी आहे की लाईक मला नाही का कम्युनिकेशन स्किल्स शिकायचं आहे, तर मला नाही येत आहे, तर मी 10 लोकांना जाऊन भेटायला पाहिजे, 10 मेंटर्सकडनं भेटायला पाहिजे की अरे हां मला हे इम्प्रूव्ह करण्यासाठी काय काय करायला हवं. आणि ती छोट्या पद्धतीने म्हणजे स्लाईट चेंजेस तुमच्या लाईफमध्ये तुम्ही करायला हवे. ते चेंजेस तुम्हाला पुढे भविष्यामध्ये नाही का खूप मोठे व्यक्तिमत्व बनवू शकतं. तर माझी ही एकच ॲडवाईस आहे की स्वतःला बदलायला शिका, ॲक्सेप्टन्स लवकर यायला हवा, लिसनिंग स्किल्सवरती तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करायला हवं. आणि येणारे जे चॅलेंजेस आहेत, दिवसागणिक चॅलेंजेस हे खूप वेगळ्या पद्धतीने समोर येणार आहेत. सो ती तयारी असायला पाहिजे की ठीक आहे जरी आले ना तरी आपण ते फेस करणार आहे, त्याचे सोल्युशन्स निघणार आहेत आणि आपण पुढे जाणार. तर ही मानसिकता त्यांना बनवायला हवी. थँक्यू सर, तुम्ही खूपच छान करिअर गायडन्स दिलात आणि हे नक्की स्टुडंट्सला खूप हेल्पफुल राहील. तर मित्रांनो, आजचा हा संवाद इथेच थांबतो. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू दिस एपिसोड ऑफ करिअर गायडन्स पॉडकास्ट विथ अवर रिस्पेक्टेड प्रिन्सिपल सर. स्टे मोटिवेटेड, स्टे फोकस्ड आणि पुन्हा भेटूया पुढच्याच एका नवीन विषयासह. टिल देन ऑल द बेस्ट फॉर युअर करिअर जर्नी. थँक्यू. थँक्यू.